ओ सुधाची आई आहात का? हा, या ना जरा 2 मिनिटं बोलायचं. अहो, तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं ना सुधासाठी. अहो ते नाही हो. अहो मी सांगितलं ना सुधासाठी माझ्याकडे एक छान पुस्तक आहे. तुम्ही तिला नक्की वाचायला हवा. अहो तिला इतिहासाची आवड आहे ना, त्याच्यासाठी. परवा लायब्ररीत गेले होते ना, तेव्हा मला मिळालं. तिने मला सांगितलं होतं की मावशी मला मिळालं ना तर हे पुस्तक नक्की आण. हा, तुम्हाला नाव आणि म्हणजे मला तिने ना आधी नाव दिलं होतं, लेखक कोण आहे तेही सांगितलं होतं आणि मला नेमकं ना मिळालं. मग घेऊन आले तिच्यासाठी. आता तुमची पोरगी माझीच पोरगी नाही का? हो, शेजार धर्म म्हणून नाही हो. पण असं वाटतं की ती एवढी छान आहे, शिकती आहे आणि मुळात आजकालच्या मुलांना वाचनाची आवड नाहीये. हिला आहे, तर प्रोत्साहन नको द्यायला? हां, ठेवून जाते मी. आणि हो, कालचा तुमचा शिरा खूप छान झाला होता. मला तर अगदी आवडला आणि माझ्या लेकानी चाटून पुसून खाल्ला. परत बनवाल ना, तर जरा जास्तच द्या. हं. हो, हो, सांगायला नाही लागणार तुम्हाला. माहिती पण कसं असतं ना, आपण काय आपल्या हातचं नेहमीच खातो. दुसऱ्याच्या हातचं खाल्लं ना, की जरा जास्त गोड लागतं. बरोबर की नाही? हां, सुधा आली की सांगा मग तिला. मी ठेवून जाते पुस्तक इथे. पण हां, तिला एवढंच सांगा, की लायब्ररीचे ना त्यांनी दिवसाचं जरा काउंट दिलंय. म्हणजे मला वाटतं काहीतरी त्यांनी 1 महिन्याची वेळ दिली आहे. त्या 1 महिन्यामध्ये वाचावं तिने पूर्ण आणि मला परत करावं. म्हणजे कसं ना, तिकडे मला उगाच लेट फी नाही भरायला लागणार. आणि ठीक आहे, मी भरेन तीही, नाही असं नाही. पण मग मला तिने द्यावं ना, मग मी रिन्यू करून आणेन. चालेल ना? हां, कळवा तिला मग. मी येते आता. हो, अहो खूप कामं पडली परवा ते पाहुणे आले होते ना, अजून राडा तसाच पडलाय. हां, कोण घरी आवडणार नाही माझ्याशिवाय? सासूबाई आहेत हो, नाही असं नाही. म्हणजे असते त्यांची मदत, पण त्यांची कामं कशी? भाजी निवडून दे, सुकी-सुकी वरची कामं कर. बाकी काय सगळं तर आपल्याच नशिबी आहे हो. नको, आता कुठे? नाही ना, आता बाजारात नको बाबा. अहो ऊन पण किती आहे बाहेर. आत्ता बाजारात गेलो ना, तर येईपर्यंत आपली संध्याकाळ होऊन जाईल. मग लगेच चहा, मग लगेच नाश्ता आणि काय आले घरी साहेब, की बसतात आपले मस्तपैकी आरामात. मग आहे ही पॅन्ट्री गर्ल त्यांच्या पुढे नाचायला. नाही का? नको, आराम थोडासा होऊ दे बाबा. मी काय आज बाहेर गेले होते ना सकाळी. आता नको वाटतंय मला. नाही ना. अहो आपण जाऊ ना नंतर. नको बाबा, मी नाही आत्ता येणार. अहो, मग एक काम करते मी, ती बाजूची आहे ना पवार तिला सांगते. ती येईल तुमच्या बरोबर. हो, तिला काहीतरी घ्यायचं होतं मार्केटमध्ये. अहो मग जा ना रिक्षेनी आणि नंतर तिने फिरवलं ना, तिला सांगा तू फिर. मी नाही फिरणार. तुम्ही तुमचं काम झालं की या परत. नको हो, मला पण बघते बघ सासूबाई आवाज येतात. चला येते मी. हां, चल बाय बाय. फोन राहिला तिथे.